श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. आजचा हा व्हिडिओ प्रत्येक स्वामी भक्तासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण 9 जुलैपासून 29 जुलैपर्यंतचा काळ गुरुकृपेचा आणि साधनेचा विशेष काळ मानला जातो. या काळात श्रद्धेने, विश्वासाने आणि सातत्याने स्वामीसेवा केली तर मनाला शांती मिळते, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. पण एक गोष्ट सुरुवातीलाच लक्षात ठेवा. स्वामींची सेवा ही व्यापार नाही. मी एवढी सेवा केली म्हणजे मला एवढंच फळ मिळालं पाहिजे, असा व्यवहार भक्तीत नसतो. सेवा ही प्रेमाने, श्रद्धेने आणि समर्पणाने केली जाते. गुरुपौर्णिमा इतकी विशेष का आहे? गुरुपौर्णिमा हा गुरूंना वंदन करण्याचा दिवस आहे. आपल्या जीवनातील अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा पवित्र दिवस आहे. स्वामी समर्थांनी नेहमी सांगितले की श्रद्धा, संयम, नामस्मरण आणि सत्कर्म हेच खरे जीवनाचे आधार आहेत. 21 दिवसांची स्वामी सेवा कशी करावी? दररोज सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. स्वामींच्या प्रतिमेसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. मन शांत करून 11 वेळा किंवा 108 वेळा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. त्यानंतर स्वामींना मनातील सर्व भावना सांगा. शक्य असल्यास स्वामींचे चरित्र किंवा तारक मंत्राचे पठण करा. रोज एक चांगले कार्य करण्याचा संकल्प करा. एखाद्या गरजूला मदत करा, पक्ष्यांना पाणी ठेवा किंवा कोणालाही दुःख होणार नाही असे वागा. इच्छापूर्ती म्हणजे नेमकं काय? अनेक जण विचारतात, ही सेवा केल्याने इच्छा पूर्ण होईल का? याचे उत्तर असे आहे की भक्ती केल्याने आपल्या इच्छा जादूने पूर्ण होतात असे निश्चितपणे म्हणता येत नाही. पण भक्तीमुळे मन शांत होते, योग्य निर्णय घेण्याची शक्ती मिळते, धैर्य वाढते आणि अनेकदा जीवनात सकारात्मक बदल घडतात. त्यामुळे इच्छापूर्तीची वाट अधिक सुकर होऊ शकते. या 21 दिवसात काय टाळावे? खोटे बोलणे, कोणाचाही अपमान करणे, राग आणि मत्सर वाढवणे. व्यसनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. शक्य तितके सात्विक आहार घ्या. स्वामींचा संदेश. स्वामी समर्थांचा संदेश स्पष्ट आहे. श्रद्धा ठेवा, नामस्मरण करा, चांगले कर्म करा आणि संकटातही धैर्य सोडू नका. समारोप. मित्रांनो, या गुरुपौर्णिमेपासून 21 दिवस स्वामींचे नामस्मरण, प्रार्थना आणि सत्कर्म करण्याचा संकल्प करूया. आपल्या जीवनात शांतता, समाधान आणि सद्बुद्धी लाभो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. कमेंट्समध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ.